स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। नक्कीच हा तुमच्या कॉलेजचा सर्वांच्या कॉलेजचा पहिला वीक आहे। आज म्हणेन मी कॉलेजचा पहिला किंवा दुसरा दिवस असेल रेग्युलर कॉलेजचा तुमचा। आणि एक थोडासा मनामध्ये एक प्रश्न प्रत्येक मुलाचा पडलाय, प्रत्येक मुलीचा पडलाय की दादा मी थोडासा मागे पडलोय का ही जग जास्त पुढे गेलेले आहे। थोडंसं कोरिलेट करताना आपल्या वर्गामध्ये आपल्या आजूबाजूच्या सराउंडिंग मध्ये आपल्याला थोडासा त्रास होतोय। विशेष करून जी मुलं गावाकडून पुण्यामध्ये आली आहेत, मुंबईमध्ये आली आहेत, ठीक आहे, जे पुण्याचे आहेत त्यांचं वेगळं आहे, त्यांना सवय आहे। जे मुलं थोडीशी गावाकडून आली आहेत, पुण्यामध्ये मराठवाड्यातून आली आहेत, इकडून आली आहेत, तिकडून आली आहेत आणि पुण्यामध्ये सेटल होत आहेत, नवीन नवीन रूममेट्स आहेत, वर्ग बघावं तर पूर्ण इंग्लिशमध्ये बोलतोय, कपडे बघायला गेले तर त्यांचे थोडेसे वेगळेच आहेत, आपले थोडेसे वेगळेच आहेत आणि असे बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये थोडेसे पडतायत आणि आपल्याला एक वाटायला लागलं की दादा जग जास्त पुढे गेलंय का मी जास्त मागे राहिलोय हे समजत नाहीये। हे कशावरून मला समजलं की काल या 2 ते 3 दिवसामध्ये जसं इंडक्शन कॉलेजचे चालू झाले एक प्रश्न सतत यायला लागला, दादा हे सगळे इंग्लिशमध्ये बोलतायत, माझं कसं होईल? मला इंग्लिश समजते, मला ते काय बोलतायत ते समजतं, ठीकठाक मला तेवढं कळतं, पण मी बोलू शकत नाही इंग्लिशमध्ये। हा मला भीती वाटते। इथल्या सगळ्या मुलांची मी कपडे बघतो, यांचं राहणीमान बघतो, यांचं बोलणं बघतो, मला खूप वेगळं वाटतं। असे भरपूर कॉल्स मला येत आहेत आणि त्याच प्रश्नाचं उत्तर आज आपण थोडंसं या व्हिडिओच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करूया। आणि एक अजून इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की आता तुम्ही नवीन नवीन कॉलेजमध्ये आलाय, भरपूरशे स्कॅम्स तुमच्यासाठी अवेटिंग असतात। सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयरची मुलं काही स्कॅम्स तुमच्यासाठी त्यांनी रेडी करून ठेवलेले असतात। त्या स्कॅम्स बद्दल मला तुम्हाला अवेअर करायचंय, जेणेकरून तुम्ही कोणीही अशा काही स्कॅम्स मध्ये फसायचं नाहीये। तर सगळ्यात पहिले समजून घेऊया की हे वेगळं वाटणं काय प्रकार आहे। मी तुम्हाला सांगतो, आपल्या साईडचं कल्चर, मी म्हणेन मराठवाडा, लातूर, नागपूर किंवा ओव्हरऑल पुणे किंवा मुंबई सोडून वगळता कल्चर सगळीकडचं वेगळं आहे। आपली भाषा वेगळी आहे, ठीक आहे, इकडे थोडी शुद्ध भाषा बोलली जाते, आपली भाषा वेगळी, आपली बोलचाल वेगळी आहे, आपले कपडे घालण्याची पद्धत वेगळी आहे, आपल्याकडे इंग्लिश बोलण्याचं प्रमाण खूप कमी आहे। जरी इंग्लिश मिडियम असलं तरी मराठीमध्येच इथे शिकवलं जातं, मराठीमध्ये बोललं जातं, नावापुरती पाटी ही इंग्लिश मिडियमची असते। त्याच्यामुळे 2 ते 3 गोष्टींमध्ये आपल्याला फरक जाणवतो। सगळ्यात पहिला फरक काय आहे की आपल्याला आई वडिलांची अटॅचमेंट जास्त असते, बरोबर आहे, त्याच्यामुळे हे सगळं ऍडजस्ट करणं आपल्यासाठी डिफिकल्ट आहे। दुसरा फरक, जेवण तर काय बघा, हे नॅचरल आहे, सगळीकडे तुम्ही जिथे जाल आयुष्यामध्ये, जिथे जाणार आहेत पुढे भविष्यामध्ये, ते तुम्हाला सर्व्हाइव्ह करणंच आहे। पण पहिला फरक काय, आई वडिलांची अटॅचमेंट आहे। दुसरा फरक जो आहे, आणि आपण लांब येतोय, पुण्याची मुलं ती तिथल्या तिथेच आहे, ते 1 तासाच्या अंतरावर त्यांचे आई वडील राहत आहेत, जरी रूम केली असली तरी, तेव्हा त्यांना तो एक जास्त करून फरक पडत नाहीये। दुसरी गोष्ट आहे, पुणे किंवा मुंबई जे मुलं तिथल्या तिथे थोडंफार 1-1.5 तासाच्या अंतरावर कॉलेजेस घेत आहेत त्यांच्यासाठी दुसरी गोष्ट काय आहे की आपल्याला अटायर जो म्हणतो आपण, आपलं राहणीमान, आपले कपडे, आपली वागणूक ही थोडीशी आपली नॉर्मल आहे। मी म्हणणार नाही की मागासवर्गीय, असं काही नाहीये, मागासवर्गीय किंवा आपण काही वेगळे अशातला भाग नाहीये। बघा, ते थोडंसं वेगळं वागतं, आपलं वागणं थोडं वेगळं आहे, करेक्ट, त्यांची थोडीशी बोलण्याची पद्धत वेगळी असेल, ऍक्सेंट वेगळा असेल, पण शेवटी करतोय सगळेजण सारखेच, ठीक आहे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे इंग्लिश, ओके, आपल्याकडे इंग्लिश ही खूप कमी बोलली जाते, बरोबर आहे, किंवा मे बी कित्येक मुलांना खूप चांगली इंग्लिश येते, मनातल्या मनात बोलतात, पण समोरून बोलण्याची आपली तेवढी कॅपॅसिटी नाहीये किंवा आपल्याकडे तेवढं स्टेज करेज नाहीये, बरोबर आहे। मग या गोष्टीत आता खरंच काय मला वाटतंय, आय नो तुम्ही सगळेजण हाच विचार करताय, आता बरोबर आहे, आम्हालाही ते फील होते आणि अशी कित्येक मुलं असतील, तुम्हाला जर असं वाटत असेल तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला कळवा, दादा मला वेगळं वाटतंय, किंवा मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतो, तुम्ही मला तुमचा जे काही तुम्हाला एक्सपिरियन्स आलाय तुम्हाला त्याच्यावर सुद्धा शेअर करू शकता, पर्सनल तुम्हाला पाठवायचं असेल तर तिथेही काही अडचण आली तर मी आहे, काळजी करायची गरज नाहीये। आता पहिले बोलूया आपण इंग्लिश बद्दल, ठीक आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही इंजिनिअरिंग फील्ड घेतलेली आहे, ही फील्ड ही टेक्निकल फील्ड आहे, तुम्ही जे काय करणार आहात ते नॉलेज आहे, ते नॉलेज जे आहे ते सगळं इंग्लिशमध्ये आहे। जे म्हणेन मी ही जी इंजिनिअरिंग फील्ड ही कम्युनिकेशन बेस्ड फील्ड आहे, नॉलेज जे आहे ते प्रत्येक व्यक्तीकडे वेगवेगळं आहे, तर आपल्याला नॉलेज अक्वायर करण्यासाठी भरपूर व्यक्तींशी बोलावं लागतं, मग आपल्याला दुसऱ्या देशांच्या लोकांशी बोलावं लागतं, काही दुसऱ्या राज्याच्या लोकांशी बोलावं लागतं आणि कम्युनिकेशन इथे खूप मोठा रोल प्ले करतो। मग तुम्ही IT मध्ये येत असाल, कोरमध्ये जात असाल, कुठेही, कारण काय की लोकल गोष्ट नाहीये, लक्षात घ्या। तुम्ही इथल्या इथं काहीतरी काम करणार आहे, एखादा मुलगा आहे, सपोज मी तुम्हाला सांगतो इलेक्ट्रिशियन आहे, त्याचं एक स्वप्न किंवा त्याचं जे काही एक ऑरा असणार आहे तो कुठंपर्यंत असणार आहे, एक गल्ली, एक गाव, एक शहर, त्याच्यामध्ये तीच लोक असणार आहेत, तेच सगळं असणार आहे आणि त्याच्यामध्ये ज्ञान लिमिटेड आहे। सपोज एक एक्झाम्पल पकडलं, आता आपण बघूया एखादा इंजिनियर आहे, ठीक आहे, त्याला खूप देशांमध्ये फिरावं लागतं, त्यांना वेगवेगळे नॉलेज घ्यावे लागतात आणि ते गल्ली बोळात मिळणारं नॉलेज नाहीये, ते तुम्हाला त्या लेवलनेच तुम्हाला अक्वायर करायला लागतं। त्याच्यामुळे कम्युनिकेशन इकडे इंग्लिश ही तुमची चांगली असणं गरजेचे आहे। त्याच्यामुळे कंपनीज बऱ्याचदा असं होतं की कोडिंग येते का नाही बघत नाहीत, बट कम्युनिकेशन तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला भरपूर बूस्ट मिळतो।
मग दादा आता बरोबर आहे, हे सगळं खरं इंग्लिश चांगलं असणं गरजेचं आहे, पण आमची नाहीये. मग काय करायचं? माझे रूममेट सर इंग्लिशमध्ये बोलतायत. काल मला एकाचा कॉल आला, दादा माझे रूममेट सर एकदम इंग्लिशमध्ये बोलतात, काय करावं? मी तुम्हाला एक गोष्ट सजेशन देतो बघा. तुम्ही डिफेंड करू नका स्वतःला की मला इंग्लिश येते. तुम्ही जर असं 4 लोकांना सांगाल तुम्ही मला पण इंग्लिश येते, मी पण असं त्या ऑरामध्ये राहील, मग अवघड होणार. मग पुढे तुम्हाला कुठेतरी जमणार नाही, मग लोक तुमच्यावर हसणार. मी तुम्हाला सिंपल सांगू, तुम्ही ऍक्सेप्ट करा, नाही यार मला तुझ्या इतकी इंग्लिश येत नाही. एखादा तुमचा मित्र आहे खूप छान इंग्लिश बोलतो, तुम्ही म्हणा ना मला एवढी चांगली इंग्लिश येत नाही रे, तू शिकव. मग पुढच्याच तुम्ही जरी चुकलात तो हसणार आहे का? नाही हसणार आहे. तो उलट तुम्हाला समजून सांगेल बघ असं बोलायचं. करेक्ट. राहिला विषय क्लासचा, सो मित्र बनवताना मे बी असं होऊ शकतं, एखादा नालायक असेल त्याला सोडून द्या, बट ओव्हरऑल कोणी असं वाईट नसतं. कोणी आपल्या मनात असतं की हा वाईट हा चांगला, असं काही नाही. सगळेच चांगले असतात. जसे तुम्ही आहेत तसेच बाजूचे असणार आहेत. तुम्हाला समजा इंग्लिश येत असते दुसऱ्याला येत नसते, तुम्ही त्यावर हसला असतात का? पण जर त्याने आधीच तुम्हाला सांगून ठेवले की यार की मला दादा किंवा मला मित्रा मला इंग्लिश येत नाही, तर तुम्ही काय केलं असतं? ठीक आहे बाबा मी तुला शिकवतो, बरोबर आहे. पण त्याने म्हणलंय की नाही मला खूप चांगली इंग्लिश येते आणि तो कुठेतरी बोलताना फसला, मग काय करणार आपण? त्याच्यावर हसणार, बरोबर आहे. सो सिंपल आहे. पहिली गोष्ट ऍक्सेप्ट करा. जे कोणी तुमचा फ्रेंड सर्कल आहे त्याला सांगा नाही येते मला इंग्लिश, काही प्रॉब्लेम नाही. लॉजिकल गोष्ट, काय सगळ्यांना या गोष्टीला काही भाग नाहीये. हा पण इथून पुढे शिकायची ही गोष्ट लक्षात ठेवा. इथून पुढे आपल्याला असंच राहायचं नाहीये, कारण इथून पुढे जग ऍक्सेप्ट करणार नाहीये तुम्हाला. तुमची एकदा फायनल इयर झाली तिथपर्यंत तुम्हाला चान्स आहे, तुम्ही शिकू शकता. दुसरी गोष्ट, क्लासमध्ये आता टीचरला जाऊन कसं सांगायचं? तुम्ही सांगू शकता, तुम्ही जास्त विचार करता. मी तुम्हाला सांगतो, आता क्लासमध्ये असं बऱ्याचदा होत असेल, फॅकल्टी येते इंग्लिशमध्ये बोलतेय, इंग्लिशमध्ये शिकवते, आणि मग काही मुलं असतील जे चांगली मुलं आहेत ज्यांनी CBSE मधून अभ्यास केला, त्यांची इंग्लिश म्हणून वोकॅब्युलरी चांगली आहे. ते गावाकडेच असं एक गावाकडची मुलं खूप छान इंग्लिश बोलतात, असं गावच म्हणून स्पेसिफिक नाही. बट काही मुलं आहेत ज्यांची चांगली इंग्लिश आहे, ज्यांची वोकॅब्युलरी चांगली आहे, आणि मी ज्यांचं म्हणेन की स्टेज करेज किंवा एक कॉन्फिडन्स त्यांचा तो बिल्ड झालेला आहे. तर मग ती मुलं येतात, तिथे प्रश्न विचारतात, इंग्लिशमध्ये उत्तरं घेतात आणि सगळं होतं. आपल्याला भीती वाटते की आपण कसं बोलायचं, किंवा एखादा मनात प्रश्न पडला तर आपण मे बी कॉन्फिडन्स तुमचा होत नसेल की तुम्ही वर्गात उठून विचारावं. मी म्हणेन बघा, जरी तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये असाल तरी आपले शिक्षक आहेत तिथे. शिक्षक कुठून काही इंग्लंडवरून आलेत का? नाही, ते शिक्षक मराठीच आहेत, त्यांनाही समजतंच ना. सो तुम्ही जर जाऊन त्यांना हात वर करून जरी सांगितलं की सर मॅडम मला इंग्लिश तेवढे अडचण येते, किंवा मी इंग्लिशमध्ये बोलायचा प्रयत्न करतो, चुकलं तर तुम्ही समजून घ्या. 100% सांगतो, तुमचं चुकलं तरी तुमच्या जवळ येऊन ते शिक्षक तुम्हाला समजावून सांगतील. नाही दादा एवढा माझ्यात कॉन्फिडन्सच नाहीये. लेक्चर झाल्यावर जाऊन भेटा ना टीचरला. असं कोणताही जगातला शिक्षक नसणार आहे, कोणत्याच कॉलेजचा नसणार आहे की तो म्हणेल नाही नाही मला भेटायचं नाही लेक्चर नंतर. नाही, तुम्ही कॉलेज संपू द्या, 5 मिनिट ते टीचरला सांगा सर मला 5 मिनिट भेटायचंय. कोणत्या वर्गाच्या मित्राला घेऊन जाऊ नका, आपापलं जाऊन भेटा. त्यांना तुमचा जो प्रश्न आहे तो सांगा, तिथे तर ते मराठीतच बोलतील ना. आणि एखादा शिक्षक असेल म्हणेल तू इंग्लिशमध्ये बोल, त्याला सांगा ना सर माझी तेवढी इंग्लिश स्ट्रॉंग नाहीये. 100% सांगतो ते तुम्हाला समजून घेतील. पण तुम्ही मागे राहिलात, तुम्ही असं विचार करत राहिलात की मी विचारू कसं, मी सांगू कसं, मग कसं जमेल? तुम्ही विचारा, काही होणार नाहीये. फार तुम्हाला वर्गात नाही वाटतंय की नाही इकडची मुलं हसतील किंवा असं काही तुम्हाला वाटत असेल, पर्सनली जाऊन टीचरशी कनेक्ट करा, काही प्रॉब्लेम नाहीये. मी फॉर शुअर तुम्हाला सांगतो, कोणतंही कॉलेज तुमचं असू द्या, इव्हन COEP असू द्या, नाही तर साध्यातलं साधं गावाकडचं कॉलेज असू द्या, शिक्षक असतो तो तुम्हाला त्याच्या परीने बेस्ट समजून सांगायचा प्रयत्न करेल. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, तिथले जे शिक्षक आहेत ते कुठूनही दुसरे एलियन्स नाही आहेत, तेही आपलेच महाराष्ट्राचे लोक आहेत ना, त्यांनाही मराठी येतच ना, तर ते तुम्हाला का नाही सांगणार? ते सांगणार समजू, पण तुम्ही तुमचा प्रॉब्लेम त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे, मग तसंच तुम्हाला रिस्पॉन्स येईल. आणि लक्षात ठेवा, 100 लोक आहेत तर 99 मदत करतील, एखादा नाही करणार, एखाद्याला सोडून घ्या, 99 तर चांगली भेटणार आहेत ना. सो या गोष्टीने इंग्लिशचा विचार केला पाहिजे आणि आपण इम्प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, इंग्लिश सुद्धा आपल्याला इम्प्रूव्ह करायचे. मी म्हणत नाही की मराठीतच बोला आणि मराठीतच राहा, असं नाहीये. बट त्रास होत असेल तर त्याला एवढं काही मनावर लावून घेऊ नका. हे सगळ्यांसोबत होतंय. आता विचार करा, मी व्हिडिओ बनवतोय, एवढी लोक बघतायत, तर एवढ्यांना सेम त्रास होतोय, बरोबर आहे. तुम्ही काही वेगळे जगावेगळं फील करून घ्यायची गरज नाहीये, हे सगळ्यांसोबत होतंय, फक्त कोणी सांगत नाहीये. ठीक आहे, तुम्ही काही तुमच्या मित्रांना सांगता का नाही मला इंग्लिशचं वाटतंय का, मला हे थोडंसं असं वाटतं की हे थोडी मुलं वेगळी आहेत, मी मॅच होत नाही, असं कोणीच एकामेकाला सांगत नसतं. करेक्ट. सो प्रत्येकाला ही सेम फिलिंग आहे, बट कोणीही ते एक्सप्रेस करत नाही, त्याच्यामुळे ती तुमच्यातल्या तुमच्यात राहते. मी म्हणेन एक्सप्रेस करा, सांगा तुमच्या बाजूच्या मित्राला हे मला असं वाटतंय, बघा ऑटोमॅटिकली तो पण म्हणला अरे मला पण असंच वाटतं. करेक्ट. सो या गोष्टींचा जास्त विचार करायची गरज नाहीये. आणि अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, कोणासोबत सुद्धा आपण ना पहिल्या दिवशी सिंक होऊ शकत नाही. आपण 8 दिवस 9 दिवस तुम्ही एका टीचरकडून शिकलात, मग त्याचा ऍक्सेंट तुम्हाला समजेल. प्रत्येकाची इंग्लिश बोलण्याची पद्धत, भाषा वगैरे वेगळी असते. तुम्ही जेव्हा मे बी माझा पहिल्यांदा व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला समजला नसेल, बट आज तुम्हाला माझा ऍक्सेंट माहिती आहे, तुम्हाला माझी बोलण्याची पद्धत माहिती आहे, मी कुठे
काय बोलणार आहे काय नाही याचा अंदाज तुम्हाला आहे. करेक्ट, माझी बोलण्याची पद्धत वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. का? कारण आता ती सवय झाली आहे. तसंच कॉलेजमध्ये 5-6 दिवस झाल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली प्रत्येक फॅकल्टीची सवय होते. कोणती फॅकल्टी कोणता शब्द जास्त जोरात बोलतात, कमी बारीक बोलतात, ॲक्सेंट किंवा शब्द उच्चारण्याची पद्धत, ह्या गोष्टी तुम्हाला हळूहळू सवय होतात. सो एवढं टेन्शन घेण्याची गरज नाहीये. आपण काही जगा वेगळे मागं पडलोय अशातला काही भाग नाहीये. ठीक आहे. आता राहिला विषय कपडे किंवा अटायर किंवा राहणीमान. ठीक आहे, नक्कीच थोडासा फरक आहे. पुण्याची मुलं किंवा जे लोकलाईट असतात त्यांचं राहणीमान नक्की चांगलं असतं इन द सेन्स की ते त्यांचे कल्चर वेगळं आहे, आपलं कल्चर वेगळं आहे, आपण वेगळ्या कल्चरमधून येतोय. सो एक वेगळा एक त्यांचा हे असतो. आता एक सिम्पलची गोष्ट आहे, मला कालच्याच मी तुम्हाला उदाहरण सांगतो. तर मला आता मी कपडे बघितले, मला एकदम वेगळंच वाटायला लागलं की माझे कपडे तर वेगळेच आहेत, ही मुलं इथे जे कपडे घालतात की वेगळेच आहेत, मी तर आपलं काहीतरी वेगळंच कलर वगैरे कॉम्बिनेशन घेऊन आलोय. बरोबर आहे ना, असू शकतं, मला पण तसं वाटायचं. बट आता जेव्हा तुम्ही विचार कराल, तुम्ही एक 6 महिने तर पुण्यात आता 4 वर्ष तसे राहणार आहे, बट 6 महिन्यामध्ये पुण्यामध्ये शॉपिंग कराल, या मुलांना शॉपिंगला सोबत घेऊन जाल, मग ऑटोमॅटिकली तुम्ही सुद्धा यांच्यातले होणार आहेत ना. बट इतकी गडबड करू नका मला पहिल्या दिवशीपासून यांच्यासोबत राहायचं आहे. आणि यांच्यासोबत राहायचं म्हणजे ही काय मुलं जी तुम्हाला वाटतायत ही काय लगेच चंद्रावर जाणार नाही आहेत, लक्षात घे. हे पण इथेच आहेत, 4 वर्ष तुम्हाला हीच मित्र राहणार आहेत. सो एवढा विचार करण्याची जास्त गरज नाहीये. जेवढी निगेटिव्हिटी मला ऐकायला भेटतीये की दादा मला कसं तरी वाटतंय, मी फर्स्ट इयर क्लिअर करू शकेन की नाही, इकडे काही मुलं मला एक्स्ट्रा ऑर्डिनरी वाटतं, अशातला काही एक भाग नाहीये. एका टाइम नंतर, एक 4-5 महिन्यानंतर किंवा एखाद्या महिन्यामध्ये तुम्ही सगळेजण एकमेकाला ओळखायला लागाल, समजून घ्याल आणि ऑटोमॅटिकली तुमचा वर्ग एक तुमची फॅमिली बनणार आहे. सो एवढा विचार करायचा नाहीये. स्पेशली जे गावाकडून आली आहे, ज्यांना वाटतं की मी मागे पडलोय, अशातला काही एक भाग नाहीये. तुम्ही तुमचा अभ्यास कंटिन्यू करा. जे काही कॉलेजेसमध्ये शिकवलं जातंय ते तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा. तिथे नाही कळत आहे तर युट्यूबवर बघा आणि आपापला अभ्यास तुम्ही करा. शेवटी काय आहे, पेपर लिहायचा आहे, मार्क्स काढायचे. ठीक आहे. आणि तो इंग्लिशमध्येच लिहायचा. तिथं म्हणून नका दादा कुठेतरी मराठीत मी लिहू शकतो का, असं ऑप्शन आपल्याकडे नाहीये. आता एक स्कॅम बद्दल सुद्धा मला तुम्हाला सांगायचं आहे. इव्हन मी 2-3 मुलांकडून ऐकलं, पण मला वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर हे स्कॅम्स चालू होतील. काय असतं माहिती का, एक मार्केटिंग किंवा मी म्हणेन चेन मार्केटिंग आहे, नेटवर्क मार्केटिंग असं काहीतरी एक प्रकार असतो. त्याच्यामध्ये काय असतं की तुम्ही एक अमाऊंट तुम्हाला त्यांना द्यावी लागते, मग ते तुम्ही 4 जणांना ॲड करा, मग तुम्ही 4 जणांना ॲड करा, मग तुम्हाला ते काय पहिला चेक येणार, दुसरा चेक येणार, असं त्यांचा काहीतरी तो प्रकार असतो. ठीक आहे. आणि हा सगळ्यात जास्त फेमस मुलांमध्येच आहे, कारण मुलांना आयडिया नसते. तुम्ही फर्स्ट इयरची मुलं आहेत, आपल्याला पैसे कमवण्याची खूप इच्छा असते. करेक्ट आहे, प्रत्येकाची असते. त्याला वाटतं की यार मी पैसे कुठून तरी सोर्स असावा माझ्याकडे इन्कमचा, आणि आपल्याला वाटतं. आणि मग त्याच्या पोटी काय होतं, आपण 30-30, 25-25 हजार त्या लोकांना देतो आणि आपल्याला काय वाटतं आपण आपले रूममेटच कन्वर्ट करू. अरे रूममेट 500 रुपये सुद्धा तुम्हाला देणार नाहीयेत, 30-30 हजारचं तुम्ही गोष्टीच सोडून द्या. सो हे फॅक्च्युअल नसतं, हे होत नसतं. ते कोणीतरी एक असतो जो कुठेतरी त्याला काहीतरी 2-1 हजार मिळालेला असतात, तो गावाला सांगतो मला 50 हजार मिळालेत आणि मग तो लोकांना फसवत असतो. ठीक आहे. आणि मी तुम्हाला फॉर शुअर सांगतो, मी भरपूर लोक याच्यातली बघितले. इव्हन आमच्या कॉलेजच्या वेळेस सुद्धा जी मुलं ही करत होती त्यांनी आम्हाला असं वाटायचं अरे अरे काहीतरी वेगळंच करतात. फायनल इयरला बघितलं ते आम्ही पोलीस केस करतो, त्यांच्यावर असं करतो, तेच करतो. जो मुलगा मला समजून सांगायला आला होता की तू हे पैसे भर आणि ते काय असं काहीतरी करू, तो लास्टला माझी मम्मी वकील असल्यामुळे तो मला सल्ला घ्यायला विचारायला आला होता की त्याला कसं काय, मी आता काय करू. त्याच्यामुळे फॅक्च्युअल गोष्ट नाहीये. अशा कोणत्याही गोष्टींमध्ये तुम्ही फसू नका. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जर ते खरं असतं तर मीच केलं नसतं का रे. मला काउन्सिलिंगमध्ये माझे ॲडमिशन 2-3 दिवसामध्ये फुल होतात. मी पण नेटवर्क मार्केटिंग केली असते, निवांत राहिलो असतो. मी काय किंवा प्रत्येकाने हेच केलं असतं. समजून घ्या, आपले आई वडील जरी कुठेही बसले, एका गावामध्ये बसले तर 20 लोक कन्वर्ट करू शकतात. करेक्ट. पटकन त्यांनी म्हणू शकतात चला सगळ्यांकडून पैसे घेऊ शकतात. म्हणजे एवढं काही इंडियामध्ये एवढं काही मार्केटिंग करणं फार डिफिकल्ट नाहीये. त्याच्यामुळे उगीच काहीतरी स्वप्नात जाऊ नका. ते सांगतील की काहीतरी आम्ही कोर्स देऊ, त्याचं सर्टिफिकेट देऊ, किंवा काहीतरी आम्ही ब्लेझर तुम्हाला देऊ, हे देऊ ते देऊ, अशा कोणत्याही भानगडीत फसायचं नाहीये. आणि मोस्टली 2nd इयर 3rd इयर 4th इयरचीच मुलं असतात. आणि मी तुम्हाला सांगू, ते एक स्कॅम सारखं आहे. कसं आहे, आता तुम्ही जर त्याच्यामध्ये फसलायत, ठीक आहे, तर तुम्ही सांगू शकत नाही की मी फसलोय म्हणून. तुम्ही काय सांगणार, नाही हे खूप छान आहे, खूप छान आहे. असं करत 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 काय सगळेच जण त्याच्यामध्ये फसत जातात आणि ते पैसे ना तुम्हाला मिळतात ना ते कुठं जातात काय, मला तेवढं डिटेल त्याच्याबद्दल माहित नाहीये. पण एवढं मी तुम्हाला सांगतो की हे सगळं स्कॅम आहे. असं कोणीही करत असेल तर त्याला पहिले सांगा, तू भेट यश दादाला, तुझी काय स्कीम आहे ती यश दादाला सांग, आपण वाटलीस युट्यूबवर करू म्हणावं. पण असं कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही फसवू नका. हे सगळं लॉजिकल गोष्ट विचार करा. एवढे इन्फ्लुएन्सर्स आहेत, एवढे छान छान यूट्यूब चॅनल्स आहेत आणि एवढे लोकांचा विश्वास असणारी कित्येक विश्वासू चॅनल्स आहेत. त्यांनी सांगितलं तर हजारो लोक अशीच करतील. ठीक आहे, मग का नाही करत, का असं सगळेच जण नाही करत, किंवा टीव्हीवर तर हेच चाललं पाहिजे सगळ्यांनी, ह्याच्यातूनच पैसे कमवले पाहिजेत.
ही फॅक्ट नाही आहे, हे फसवण्याचा एक प्रकार असतो. आता त्याच्यामध्ये सुद्धा येतील कमेंट्स की दादा हे खरं आहे, खरं आहे. ज्यांना खरं आहे ते तुमचं तुम्हापाशी ठेवा, बट माझ्या कोणत्याही सबस्क्रायबरला याच्यामध्ये फसवायचं नाही. आणि कोणी फसला असाल तर या गोष्टीतून बाहेर पडा, अभ्यासाकडे लक्ष द्या. हे 30-30 हजाराचं काही करण्यापेक्षा छान कोर्सेस करा तुम्ही, जे कोर्सेसमधून तुमच्या कोडिंग स्किल्स किंवा तुमचं कम्युनिकेशन या गोष्टी डेव्हलप होतील आणि मग तुम्ही बघा त्याचा तुम्हाला फ्युचरमध्ये जास्त फायदा होणार आहे. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. मागं पडल्यासारखं अजिबात फील करून घ्यायचे नाहीये. असे छोटे मोठे स्कॅम्स काही माझ्यापर्यंत येतात, काही माझ्यापर्यंत येत नाही. त्यामुळे अशा छोट्या मोठ्या स्कॅम्समध्ये अजिबात फसायचं नाहीये. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.